आपण आज डाळिंबाच्या पिकात उभे आहो आणि आपण बघतो की एक अगार आणि फळझाडाची कॅनोपी ह्याचा जर विचार करता तर आपण हे बघतो की हे जे झाड आहे या झाडावर व्यवस्थितरित्या कॅनोपी तयार झालेली आहे. अशा तयार झालेल्या कॅनोपीमध्ये आता जर अगार वाढत असेल म्हणजे ह्या नवीन फुटी जर येत असेल तर ह्या फुटी काढून टाकणं आपल्याला गरजेचं असतील. या फुटी आपण अशा जर काढून घेतल्या तर ती वाढ नियंत्रणात राहील. ही अशी वाढ नियंत्रणात राहील आणि आपल्याला पुढे वाढ चांगली होण्याकरता फळाचा विकास होण्याकरता आपल्याला मदत मिळेल. तर याच तुलनेत आपण जर विचार केला तर जिथे कॅनोपी कमी आहे अशा ठिकाणी ठिकाणी जर समजा अगार वाढत असेल तर हा अगार पूर्णपणे न काढता याला जर आपण शेंडा पिंचिंग केला, असाच टिकली मारूनचं जे म्हणतो आपण, ही टिकली मारली तर आपल्याला पूर्णपणे कॅनोपी तयार करण्याकरता मदत मिळेल. तेव्हा ज्या ठिकाणी कॅनोपी कमी आहे अशा ठिकाणी कॅनोपी वाढून घेण्याकरता अगार पूर्ण न काढता याला फक्त टिकली मारून घेतल्यास आपल्याला पुढील काळात ही कॅनोपी चांगली तयार होईल आणि फळाच्या विकासात मदत होईल. तेव्हा ही कॅनोपी आपल्याला वाढवण्याकरिता अगारवर लक्ष देणं गरजेचं असेल आणि याचा फक्त पिंचिंग करणे, याला पूर्णपणे न काढता पिंचिंग करणे गरजेचं असेल. धन्यवाद.